दिवसासाठी गावाकडे गेलो होतो आणि गावावरून लसणाचा पाला आणलेला आहे. हिवाळ्यामध्ये हेल्दी तर आहे, पण रुद्रांशला ना रोज दिलं 24ही तास खायला दुसरं काही दिलं नाही आणि लसणाच्या पानाचे अक्षर दिले तरी त्याला कंटाळा नाही येणार. उलट मला बनवून कंटाळा येतो. बनवायला खूप वेळ जातो आणि कसं गरमागरमच खायला चांगलं वाटतं, टेस्टी. तर ह्या दोघांना किचनमध्येच बसवलं आणि गरमागरम बनवून देते आणि सोबतच ते एक एक करून खात आहेत दोघं पण. आणि संध्याकाळी मग बाजारातून आणलेल्या होत्या दही मिरच्या करायला मिरच्या, तर त्याचीच तयारी केली. धने जिरा भाजून घेतला, पावडर केला आणि त्याच्यात चवीपुरता मीठ टाकून एका बाजूला ठेवून दिलं. नंतर मी काय करते ते तुम्हाला समजेलच. आणि दोन अंड्याची भुर्जी बनवली आणि येता येतात तिकडूनच दही आणून घेतली होती, कारण यांना सांगितलं तर हे तर ऐकणारच नव्हते. आणि दही पटकन जेवण केलं आणि दही मिरच्या करायला घेतला. तर दही मिरच्यामध्ये जो मसाला केला होता धने जिराचा पावडर तो भरून टाकला. चांगलं असं गच्च भरून घ्यायचं आणि नंतर वरून दही टाकायची, म्हणजे ही मध्ये मिरच्या बुडतील एवढी दही टाकायची. तर मी अजून पूर्णपणे टाकली नव्हती. रात्रीचे भांडे रात्रीच घासून